अलानी इव्हेंट्सचे सन्माननीय शाबाजभाई यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देणार आहोत, कारण दरवर्षी या मैदानावरती पार पडणाऱ्या क्रिकेटच्या ज्या स्पर्धा असतात त्यासाठी मात्र विशेष योगदान त्यांचं नेहमीच राहिले आणि स्वतः एक उत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर एक उत्तम को स्पॉन्सर्स म्हणून आपण या स्पर्धेच्या पाठीशी त्यांचंही नाव नक्कीच या ठिकाणी घेऊ इच्छितो. आणि दरम्यान पुन्हा एकदा जाऊया पुरंदर चषक 2024च्या दिशेने. मॅच नंबर 2 कडे ताई पॅकर विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक. दोन्ही संघांना विनंती आहे, आपला एक एक राखीव खेळाडू, आपला एक एक प्रतिनिधी आपण कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. ताई पॅकर अर्थातच अमरजी परुळेकर असतील, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर दीपकजी चौहान अर्थात आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा, त्यांचं सुद्धा मात्र खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि खरं तर लीग स्टेजची स्पर्धा म्हटली की मग सर्वच संघ उत्सुक असतात आणि त्यामुळे जुगनूबाईंनी ज्या वेळेला या स्पर्धेची घोषणा केली बरेच संघ खेळण्यासाठी मात्र इच्छुक होते, परंतु त्यातील 12 संघांना मात्र या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेला. आणि जसं सरांनी सांगितलं मगाशी की आज महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 1 लाख रुपयांच्या लाख मोलाच्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. त्यामध्ये रत्नागिरीची एक भव्य स्पर्धा आपण म्हणा किंवा मग नवी मुंबई तुर्भे येथे चालू असलेली एक भव्य स्पर्धा म्हणा आणि आपल्या दक्षिण मुंबईमध्ये चालू असलेले हे पुरंदर चषक 2024चं आयोजन आपण बघत आहात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून सुद्धा जुळल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं मोस्ट वेलकम. मॅचची सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना विनंती आहे, आपला एक एक प्रतिनिधी कृपया आपल्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. सलामीच्या जोडीमध्ये आपण जर पाहिलं तर करण मोरे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती प्रशांत घरत आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुलतानच्या हातामध्ये मात्र पहिली ओव्हर. स्विंगचा सुलतान म्हणून सुद्धा या खेळाडूचं नाव घेतलं जातं. मोठ्या अदबीने मात्र ही नावं घेतली जातात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सुलतान खान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती मात्र प्रशांत घरत. मॅचचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल या वेळेला मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला मात्र त्याला फ्लिक केलं. माघारी परतावतोय करणने मात्र आपला निर्णय बदलला त्या ठिकाणी. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रशांत त्या ठिकाणी पाहायला मिळत होते, परंतु करण मोरेने त्याला माघारी परतावून लावलं. कोणती घाई करायची नाही, कोणती रिस्क घ्यायची नाही असं ठरवलं होतं या पहिल्या बॉलसाठी तरी, कारण या मैदानामध्ये मात्र चोरट्या धावा घेणं काही वेळेला मात्र महागडं पडू शकतं. सरळ खेळाडूच्या हातामध्ये त्या ठिकाणी चेंडू जात असताना शॉर्ट पिच बॉल या वेळेला मात्र होता, त्यावेळा पुल करण्याचा प्रयत्न. प्रशांतच्या बॅटमधून मात्र आडव्या बॅटने केलेल्या फटक्यावरती पहिली धाव घेतली जाते. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं प्रशांत घरतने उघडलंय. दुसऱ्या बाजूने स्ट्राईकवर करण मोरे. या वेळेला बॅटची लीडिंग एज घेतली आहे फाईन लेग क्षेत्राकडे, परंतु पाठीमागे आपण कितीही लांब बॉल त्या फेकून दिलात तरी त्या ठिकाणी मात्र आपल्याला एकच धाव मिळणार आहे. डिक्लेअर स्वरूपातल्या धावा त्या ठिकाणी असणार आहेत. डोंगरीच्या राजाचं आगमन. आजचा दिवस मात्र या सँडर्स रोड डोंगरीकरांसाठी, गणेश भक्तांसाठी आणि क्रिकेट लव्हर्ससाठी सुद्धा तितकाच आनंदाचा आणि महत्वाचा दिवस राहणार आहे. तसंच आपण जर पाहिलं तर येत्या 1 सप्टेंबर 2024ला उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात उमरखाडीचा राजा याचं सुद्धा भव्य आगमन आपण पाहू शकाल. आपल्या दक्षिण मुंबईतली 2 नावाजलेली गणेशोत्सव मंडळ म्हणून या मंडळांकडे पाहिलं जातं. दरम्यान आणखीन एक चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना डिक्लेअर स्वरूपातल्या धावा मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळतील. ताई पॅकर्स पालघर संघ अर्थात अमरजी परुळेकर, अनिकेत राऊत, त्याचसोबत दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर दीपकजी चौहान यांचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. मला वाटतं या सर्वच खेळाडूंनी या पावसाळी रबर बॉल हंगामातल्या सर्वच्या सर्व स्पर्धा खेळल्या, परंतु या मैदानावर खेळण्याचा एक वेगळा आनंद आहे. इथे मात्र तुम्हाला आणखीन एक संधी आहे. इथे नॉकआउट नाही आहे, इथे लीग स्टेजमध्ये तुम्हाला स्पर्धा खेळायची आहे. एखादी मॅच तुम्ही हरलात जरी तरी दुसरी मॅच खेळण्याची आणखीन एक संधी तुम्हाला मिळेल, त्यामधून जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकाल. त्यामुळे साखळी फेरीच्या स्पर्धा मुंबईमध्ये मात्र पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्यातलीच एक अग्रमानांकित पावसाळी रबर बॉल लीग स्टेजची स्पर्धा म्हणजेच पुरंदर चषक 2024. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करत आहोत. आणि दरम्यान सुलतान पुन्हा एकदा नेक्स्ट बॉलसाठी सज्ज आहे. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत. डिक्लेअर स्वरूपातल्या सातत्यपूर्ण येणाऱ्या धावा करण मोरेच्या बॅटमधून आपण पाहिल्या.
यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता मुंबई पब्लिक स्कूलच्या टॅरेसच्या दिशेने बॉल जाताना चौकार मात्र येईल करण मोरेच्या बॅटमधून. करणच्या बॅटमधून रन येत आहेत, मोठ्या धावा. ऑन साइडला मात्र या चेंडूला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी राहिला करण मोरे. मुंबई पब्लिक स्कूल आणि प्रीमियर गोल्ड अर्थात डर्बी सिनेमाच्या दिशेने मात्र जी इमारत आपल्याला पाहायला मिळते त्याच्या गच्चीवरती हा चेंडू पाठवला होता 4 धावांसाठी. आणि व्यासपीठावरती काही खेळाडूंच्या बॅगा आहेत. आपापल्या मौल्यवान वस्तूंची काळजी आपण स्वतःहून घ्यायची ही आपल्याला मात्र विनंती आपल्याला वारंवार आम्ही करत आहोत. काही खेळाडूंच्या ज्या बॅग्स आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाठीमागे ठेवलेल्या आहेत. दरम्यान शेवटचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न या वेळेला थोडासा जास्त बाउन्स देण्याचा प्रयत्न सुलतानने केला होता. 2 धावांचा फटका इकडे मात्र आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हाफ ट्रॅकर गोलंदाजी या मैदानाची विशेष गोलंदाजी राहिली आहे आणि दरम्यान पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. कोणती विकेट मात्र सुलतानला पटकावता आलेली नाहीये, परंतु करण मोरेच्या बॅटमधून या ओव्हरमधून एक चौकार आला. शेवटच्या बॉलवर दुहेरी धावेचा फटका. छोट्या जाणीचा खेळाडू आहे, परंतु मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी ख्याती राहिली या फलंदाजाची सुद्धा. हे नाव आहे करण मोरे. पहिल्या षटकाचा मात्र खेळ इथे समाप्त होतोय. ताई पॅकर संघाच्या खात्यामध्ये बिनगडी बाद 9 धावा पहिल्या षटकातून. नवीन ओव्हरसाठी मात्र आता गोलंदाजाची निवड केली जाईल. थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी सुरू आहे, कारण समोर प्रशांत गरत आणि करण मोरे सारखे कसलेले फलंदाज ताई पॅकर संघाच्या माध्यमातून ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुराग एक युवा गोलंदाज पुन्हा एकदा मात्र पाचारण केलंय त्याला गोलंदाजी मार्कवरती. सुलतान नंतर सुलतान एक अनुभवी खेळाडू राहिलाय, अनुभवी गोलंदाज राहिलाय. त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर प्रशांत आणि करणची जोडी होती. आता मात्र अनुरागला त्यांना सामोरं जायचंय आणि स्ट्राईकवर असेल तो मात्र प्रशांत गरत. पुरंदर चषक 2024चा दुसऱ्या दिवसातला अंतिम दिवसातला हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये ताई पॅकर्स विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. पुलरलेनचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट लागेल आणि प्रशांत घरत जाईल मात्र आपल्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला परत. चोरट्या धावेच्या प्रयत्नात जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक निशाणा साधलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या यष्ट्यांवरती मात्र त्या ठिकाणी निशाणा साधत प्रशांत घरतला माघारी परतावून लावलंय. अनुरागच्या पहिल्या बॉलवर पहिला धक्का लागतोय तो ताई पॅकर्स पालघर संघाला. प्रशांत घरत बॅक टू दी पवेलियन. अतिघाई संकटात नाही, रिस्क घेतली या वेळेला, परंतु ती रिस्क महागडी पडली. ती अतिघाई मात्र कुठेतरी नडली आहे प्रशांत घरतला. सुरट्या धावेच्या प्रयत्नात धावचीत होऊन माघारी परततोय. पहिली विकेट आली आहे. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. विनायक भोईर डावखुरी आताचा फलंदाज आहे. स्ट्राईकवर मात्र करण मोरे. नेक्स्ट बॉल साठी अनुराग अप टू द मार्क, गोलंदाजी मार्क वरून. लेफ्ट राऊंड विकेट. या वेळेला लोअर फुल टॉस होता, पायावर मारा करण्याचा प्रयत्न. आतल्या बाजूला अँगल बनवत बॉल आत येत असताना मात्र अगदी चेंडू बॅट वर जातोय, परंतु फटका मिस टाइम आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता आलेला नाहीये. कव्हर पॉइंट मध्ये ज्या ठिकाणी आपण सुलतानला पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, एकेरी धाव घेण्यामध्ये मात्र यश मिळत आहे. दुसऱ्या बाजूने मात्र विनायक भोईर स्ट्राईक वर जाईल. डावकुरी हाताचा फलंदाज, डावकुरी हाताचा गोलंदाज. अँगल मात्र तोच अनुरागच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. या अगोदर आपण बाहुबलीची बॅटिंग पाहिली. जबरदस्त घणाघाती फलंदाजीचं प्रदर्शन आज मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सुमित ढिकळे सारख्या फलंदाजाकडून आणखीन एक डावकुरी हाताचा मात्र एक धुवाधार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेष रंगाच्या बॅट्स पाहायला मिळाल्या या पावसाळी हंगामामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेला डाऊन द ग्राउंड, राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. इरादा केलाय पक्का. या बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. दे धक्का, घे छक्का. षटकार येतोय विनायक भोईरच्या बॅटमधून. विनायक अर्थात 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आपला गणराया, ज्या डोंगरीच्या राजाचं आज आगमन होणार आहे.
मी सन्माननीय राजू गोहिल सरांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपलेही हार्दिक स्वागत असेल. दरम्यान या वेळेला हाफ ट्रॅकर चेंडू समोर पंच करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. राहुल जोगाडिया बॉल खाली आलाय, पकडतोय झेल, समाप्त होतोय विनायक भोईरचा खेळ. ईट का जवाब पत्थरचे षटकाराचं उत्तर मात्र विकेटने दिले. अनुरागने या बॉलवर मात्र एक सहज सोप्पा सुरेख असा झेल राहुल जोगाडियाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि विनायक भोईर तंबूच्या आसऱ्याला माघारी परतत असताना राजू गोयल सरांचं या ठिकाणी मात्र शुभागमन. व्हेरी वॉर्म वेलकम राजू सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बरेच लेजेंडरी प्लेयर दिले सँडर्स रोड डोंगरी परिसराने या संपूर्ण मुंबई शहराला आणि या मुंबईच्या क्रिकेटला. दरम्यान विनायकच्या एका मोठ्या फटक्यानंतर मात्र आपण विकेटही आलेली पाहिली विनायक भोईर सारख्या फलंदाजाची. रोहित नार्वेकर चतुर या खेळाडूच्या नावावर बऱ्याच वेळेला मात्र 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचे विक्रम आहेत. नावच आहे चतुर. चतुराईनं नेहमीच फलंदाजी करताना तो दिसलाय. एकेरी दुहेरी धावाही त्याच चतुराईनं ते घेतात आणि म्हणूनच त्यांना चतुर हे नाव दिलं गेलंय. स्मार्ट बॅटिंग नेहमीच पाहायला मिळाली रोहित कडून. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान थोडीशी जास्त उसळी या वेळेला अनुरागच्या माध्यमातून दिली गेली होती. फलंदाजाच्या डोक्यावरून मात्र बॉल विकेट किपरकडे गेला, त्यामुळे अतिरिक्त धाबेची घोषणा साजिद खान अर्थात लाला यांच्या माध्यमातून हा एक्स्ट्रा रनचा इशारा आमच्याकडे पोहोचतोय. स्कोर मात्र जर आपण पाहिलं तर 19 धावा स्कोर बोर्ड वरती. आणखीन एक स्विंगिंग डिलिव्हरी होती, हवेतच हरकत करणारा बॉल होता, परंतु या वेळेला पुन्हा एकदा बाउन्सर केला जाण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा, नो +1 अशा 2 धावा या वेळेला मात्र घोषित केल्यात. लगातार मात्र हाफ ट्रॅकर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होते अनुराग, कारण पुढे गोलंदाजी करायची नाहीये, फुलर लेनचे बॉल हाताळायचे नाहीयेत, बॉलला स्लॉट मध्ये फेकायचं नाहीये. अगर जर बॉल तुम्ही स्लॉट मध्ये टाकला तर प्लॉटच्या बाहेर जाईल, कारण समोर फक्त षटकार मारू शकता आणि त्या समोर षटकार मारण्यासाठी मात्र जर फुलर लेनचे बॉल फलंदाजांना मिळाले तर ती संधी आहे आणि त्यामुळे इथे जास्त करून फलंदाजी करत असताना गोलंदाजांचा प्रयत्न राहिलाय की हाफ ट्रॅकर गोलंदाजी करायची, ऑन साइडला ऑफ साइडला फटके खेळू द्या फलंदाजांना. हाच कुठेतरी मात्र इरादा राहिलाय संपूर्ण गोलंदाजीतून. या वेळेला लेंथ मध्ये बदल केला, वाईडिश लॉंग ऑन कडे मात्र क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी राहुल. एकेरी धाव घेतली जाते रोहितच्या या फटक्यामधून. दुसऱ्या बाजूने करण मोरे, सुरुवातीच्या ओव्हरमधून मात्र एक चौकार आपण करणच्या बॅटमधून पाहिला होता, परंतु आता मात्र थोडेसे हात खोलावे लागतील करण मोरेला सुद्धा, कारण जसं बघायला गेलं तर हे दुसरं षटक प्रगतीपथावर आलेलं आहे. स्कोरबोर्ड आपण जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये 22 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 2 गडी बाद, माफ करा 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आपण बघितले आहेत, ज्यामध्ये प्रशांत घरतची विकेट आलेली आपण बघितली. त्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी विनायक भोईर मैदानाच्या आतमध्ये आले होते, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला आणि त्यांचीही विकेट मात्र पटकावली गेली. 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 22 धावा स्कोरबोर्डवरती पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात सगळीकडे 2 हा आकडा तुम्हाला पाहायला मिळू शकेल. 2 ओव्हरची समाप्ती, विकेट आली आहेत 2 आणि धावसंख्या झाली आहे 2 वर 2 22. प्रसन्न आपण गोलंदाजी मार्कवर प्रचारण झालेला आपण पाहतोय. डावखुरी आताचा आणखीन एक गोलंदाज त्या ठिकाणी, त्यालाही संधी दिली गेली आहे. लेफ्ट हँडेड बॉलर, लेफ्ट हँडेड बॅलर. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, शाळेच्या दिशेने बॉल जातोय का पाहूया कितपत लांबी गाठतोय हा चेंडू आणि 2 धावांचा इशारा त्या ठिकाणी पंच साजिद खान लाला यांच्या माध्यमातून. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर, मॅन फ्रॉम शहापूर आपल्याला पाहायला मिळतील. सोबतच सादिकजी राजापूरकर यांना सुद्धा आपण मागील 2 दिवसांपासून या स्पर्धेच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतोय. यावेळेला बॅटची टॉपेज घेतोय, पाहूया हुक करण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्स इशारा दिलाय पंचांनी, 1 फॉर दी ओव्हर. आपण एक बाउन्स आता हाताळलेला आहात, यानंतर मात्र पंचांना विचार करावा लागेल ज्या वेळेला तुम्ही बाउन्सर कराल. प्रसन्ना आणि त्याच्या समोर मात्र रोहित नार्वेकर. पायावर मारा करण्याचा प्रयत्न होता.
मिस टाइम फटका येतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट सुलतानकडे जात असताना मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रातून सिंगल धाव मात्र घेतली गेली. रोहित नार्वेकर आणि करण मोरेच्या जोडीने डावाला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलाय. 2 विकेट आल्यानंतर कुठेतरी मात्र आपल्याला पार्टनरशिपची गरज आहे, त्यांना कळून चुकलेलं आहे. या वेळेला मात्र जबरदस्त पिचिंग पाहायला मिळते. थोडीशी जास्त उसळी दिली, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू हाताळला होता. लाईन आणि लेंथ मध्ये बदल करत राहणं गोलंदाजांसाठी आवश्यक असेल या मैदानावर. एकाच लाईन आणि लेंथ वरती जर गोलंदाजी तुम्ही केलात तर फलंदाजांना ते कळेल, रीड करतील फलंदाज आणि मोठे फटके सजवू शकतील. जसं मगाशी आपण पाहिलं, सुमित ढिकळेसाठी मात्र कोणत्याही पद्धतीचे तुम्ही चेंडू हाताळा, या मैदानावरती त्यांनी चांगले फटके सजवले. दरम्यान नो बॉल आणि त्यासाठी मात्र रेफरल रिव्ह्यू सुद्धा घेतला गेलाय. ऑनफिल्ड अंपायर्स साजिद खान यांनी मात्र नो बॉल घोषित केलं तर आहे, परंतु आता त्यावर आक्षेप घेतला गेलाय समोरच्या टीम कडून. कारण एक एक रिव्ह्यू घेण्याची संधी आहे, हाईटच्या नो बॉल साठी किंवा हाईटच्या व्हाईट बॉल साठी असेल किंवा बिमर साठी असेल. पंचांना वाटलं नो बॉल आहे, पंचांनी घोषित केलं की हा नो बॉल आहे, परंतु बॉलिंग टीमने मात्र कुठेतरी हा रेफरल रिव्ह्यू या वेळेला घेतलाय. आपण बघत आहात पुरंदर चषक अँड येस इट्स अ नो बॉल. एक योग्य तो निर्णय साजिदभाईंनी दिला होता, त्यामुळे बॉलिंग टीमने त्यावर आक्षेप घेतला. परंतु आता मात्र आपण रिव्ह्यू जो आहे तो रेफरल रिव्ह्यू तुम्ही आता गमावलेला आहे. अतिशय क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण, दूध का दूध आणि पाणी का पाणी, 3 कॅमेऱ्यानिशी tenniscricket.in या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना संतोषजी नाणेकर आणि गौरवजी सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय. दरम्यान या वेळेला अगदी मात्र रायझिंग डिलिव्हरीला समोर पंच करण्यामध्ये करण मोरे यशस्वी ठरलाय. करणच्या बॅटमधून आणखीन काही रन आपल्या टीमसाठी अर्थात ताई पॅकर पालघर संघासाठी या 6 धावा. डाऊन दी ग्राउंड फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिस्पॅच्ड बाय करण मोरे अँड स्कोर इज 33. 33 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. करण संपूर्ण जबाबदारीनिशी आज बॅटिंग करताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला ऑफ साइडला जास्त भर दिला नाही. ज्या वेळेला मेरिटवर चेंडू फटके खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय करण मोरे, काही वेळेला ऑन साइडला ऑफ साइडला ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला समोरच्या दिशेने जास्तीच्या धावा घेण्याचा प्रयत्न. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 3 ओव्हरची समाप्ती. 11 धावांच्या प्रतिषटकाच्या सरासरीने मात्र त्या ठिकाणी सरासरी कायम ठेवत या धावा जमवल्या त्या करण मोरे आणि त्याचबरोबर रोहित नार्वेकरच्या जोडीने. ताई पॅकर्स पालघर, अमरजी परुळेकर, अनिकेतजी राऊत यांच्या संघमालकीखाली मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघच नेहमीच पाहायला मिळालाय. टॅप करण्याचा प्रयत्न होतोय. या वेळेला शॉर्ट मिड विकेट मध्ये धाव घेण्याची कोणतीही संधी त्या ठिकाणी दिलेली नाहीये. राहुल जोगाडिया येतोय गोलंदाजी मार्क वरती, मॅन फ्रॉम चेंबूर. परंतु या मैदानापासूनच कुठेतरी आपल्या कमी वयात त्याने मात्र आपल्या क्रिकेटची कारकीर्द सुरू केली होती, तोच राहुल जोगाडिया. या वेळेला मात्र बॅटची टॉप एज पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राच्या डिक्लेअर झोन मध्ये प्रशांत घरत त्या ठिकाणी मात्र बॉलवरती आहेत. प्रेक्षकांच्या भूमिकेत सुरुवातीला मात्र ओपनिंग पेअर मध्ये आपण त्यांना फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेलं पाहिलं. नेक्स्ट बॉल राहुल. रोहित साठी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, विविधता आणि म्हणूनच याला फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार म्हणूनही ओळखलं जातं या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये. या वेळेला आडव्या बॅटने शाळेच्या कंपाऊंड मध्ये पाठवलं चेंडूला. 2 धावांचा इशारा येतो साजिद खान लाला सरांचा. जास्त रनअप घेऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहुल करत नाहीये, कारण थोडस चिखल, थोडीशी त्या ठिकाणी पावसानंतर थोडीशी वेगळी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी गोलंदाज करतायत. चिखलातून मात्र त्या ठिकाणी रनवेवरून धावत जायचंय आणि पॉपिंग क्रीज मधून गोलंदाजी करायची आहे, हे तितकं सोपं नाहीये. नक्कीच मुंबईच्या क्रिकेटला एक वेगळा वारसा लाभलाय. या वेळेला लेंथ मध्ये बदल आणि निर्णयामध्ये सुद्धा बदल होईल. 2 धावांचा फटका पुन्हा एकदा येतोय तो राहुल जोगाडियाच्या चेंडूवरती रोहित नार्वेकरच्या बॅटमधून. शेवटचं षटक मात्र प्रगतीपथावर. धावसंख्या मात्र जलद गतीने पुढे सरकते. 38, 38 धावा.
म्हणजे आतापर्यंत राहुलने 5 धाबा खर्च केलेत. पुन्हा एकदा मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. दिवसा डबळ्या होणारी धाबांची चोरी आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय. सिंगल डबल्स धाबा आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा शेवटचा बॉल या डावाचा आपण पूर्ण झालेला पाहिला. पहिल्या षटकाचा जो खेळ होता त्यामधून आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण गोलंदाजी करताना पाहिलं होतं सुलतान खानला. एकूण 39 धाबा जमवण्यामध्ये यशस्वी राहिला ताई पॅकर्स पालघर संघ. आणि दुसऱ्या बाजूने आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी 10 धाबा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मॅचच्या उत्तरार्धामध्ये बनवाव्या लागतील त्या धाबा 40. 40 रन्स टू विन, 40 धाबांचं टार्गेट. आपल्या सर्वांना मी विनंती करेन, आपण ज्या वेळेला मैदानामध्ये याल टॉस करून घ्या, वेळेत सामना सुरू करा. प्रत्येक डावासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जातोय. वेळेचं बंधन असणार आहे. वेळेअभावी मात्र आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर जितकी स्पर्धा पार पडता येईल आणि जितक्या लवकरात लवकर स्पर्धेचा सांगता सोहळा करता येईल तितक्या लवकरात लवकर आपण हा कार्यक्रम जो आहे, ही स्पर्धा जी आहे ती आटपण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आयोजक संध्याकाळच्या सत्रामध्ये भव्य आगमन सोहळ्यासाठी सुद्धा उपस्थित राहायचंय त्यांना. चला विनंती करतोय लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. ताई पॅकर्स पालघर संघाकडून मात्र आपण जर पाहिलात तर प्रज्योत अंभिरे तुम्हाला पाहायला मिळतील, प्रसन्न पाटील पालन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ओमकार देवीदास देसाई मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत. प्रशांत घरत, महेश चेंदवनकर, करण मोरे, रोहित नार्वेकर अशी बरी मोठमोठी स्टारकास्ट आपण पाहतोय. कालचाही दिवस आपण जर पाहिलात तर बगदादी 11 फोर्ट स्ट्रायकर एक मोठी स्टारकास्ट घेऊन मैदानामध्ये आला होता, परंतु कालचा दिवस त्यांच्यासाठी मात्र विशेष राहिला नाही. थोडंसं कम नशिबी राहिले कालच्या दिवसात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ओमसाई बांद्रा संघ अनबिटेबल संघ राहिला. तिन्ही मॅचेस कालच्या दिवसात त्यांनी आपल्या हाफमधून जिंकल्या आणि आपल्या पोलमधून मात्र टेबल टॉप करत क्वालिफाय झालेत बॉल आउट साठी. आजचा दिवस मात्र शेवटचे 4 व्यावसायिक गटातील संघ, खुल्या गटाचे संघ आपण बघतोय आणि त्या खुल्या गटाच्या संघातून मात्र आता चालू असलेला दुसरा सामना आणि त्यामधील दुसरा डाव आपण बघणार आहोत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. दीपकजी चौहान अँड कंपनी अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. बॉलिंग मार्क वरती मात्र वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंभिरे. स्ट्राईक वरती फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर भावेश नाईक आणि ओमकार किनीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा या गोलंदाजाची ओळख राहिली आहे. गतवर्षीचं कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकाचं प्रदर्शन आम्हाला अजूनही आठवतंय. 10 फलंदाजांना एका पूर्ण सिरीज मध्ये त्यांनी बोल्ड केलं होतं, त्रिफळाचित केलं होतं. तोच मात्र प्रज्योत अंभिरे
गोलंदाजी मार्क वरती ऑफ कटर चेंडू होता, या वेळेला स्विंग करण्याचा प्रयत्न, टप्पाही चांगला, पिचिंगही चांगली, अंगाच्या बाजूने बॉल येत असताना फाईनलीकडे जातोय. घोषांकित क्षेत्र आहे, सर्व जाती धर्माचे लोक मात्र या परिसरामध्ये रहिवास करतात. कॅथलिक असतील, ख्रिश्चन असतील, त्याचबरोबर मुस्लिम बांधव असतील, मराठी बांधव असतील, गुजराती मारवाडी बांधव असेल, हे सर्वच या डोंगरी परिसरामध्ये, या सँडस रोड परिसरामध्ये एका समाज भावनेनं, एका बांधिलकीच्या भावनेनं नेहमीच आपल्याला मोठमोठे सण साजरे करताना दिसतात. मग तो गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो. पुलरलेचा बॉल, हेलिकॉप्टर ओव्हर दी कव्हर्स, 2 धाबा मात्र त्या ठिकाणी. भावेश नाईकच्या बॅट मधून. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने आपण ओमकार केणीला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, भिंतीला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहित नार्वेकर मात्र त्या ठिकाणी बॉलच्या पाठी, प्रशांत गरत बॉलच्या पाठी, महेश चेंदवनकर त्या ठिकाणी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. ज्या स्पर्धेची चर्चा आपण केली, कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आणि एक उत्तम खेळाडू म्हणून, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मात्र सुद्धा नेहमीच महेश चेंदवनकरचं सुद्धा नाव मोठ्या आदराने घेतलं गेलंय. दरम्यान इथे मात्र जबरदस्त पिचिंग पाहायला मिळते. गुड लेंथ वर स्पॉट केला होता या वेळेला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूने आणि थोडासा जवळून मात्र त्या ठिकाणी आपण हा बॉल विकेट किपर प्रसन्नकडे जाताना बघतोय. थोडक्यात बचावले, करीबी मामला, परंतु या वेळेला बॅटची इनर एज घेतोय विकेट किपरही मात्र त्या ठिकाणी बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं फंबल झाले. टप्पा पडल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने बॉल गतीने पुढे जातो ना, लेदर बॉल आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये बरंच साम्य राहिलेलं आहे अशा पद्धतीचं. इथे तुम्हाला टायमिंग करायचंय, समोर षटकार खेचायचंय, 6 धावा जर मिळवायचे असतील तर थोडेसे जास्त एफर्ट्स तुम्हाला लावावे लागतील. ज्या वेळेला सर्कल ग्राउंड असतं, आपण मैदानाच्या चारही बाजूला खेळू शकता किंवा 360 डिग्री मध्ये तुम्ही खेळू शकता. दरम्यान चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी, बॉल गॅदर करता आलेला नव्हता. जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत मात्र फलंदाज आपल्या जागेवर सुरक्षित पोहोचलेत. दोन्ही बाजूला पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त. 6 धावांचं हे षटक, अतिशय जबरदस्त कंजूस गोलंदाजीचं प्रात्यक्षिक म्हणावं लागेल ते प्रज्योत अंबिरेच्या माध्यमातून. वरोड एक्सप्रेसच्या पहिल्या षटकाखेरीस मात्र संघाची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावा. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जुगनूबाई आज स्टेजवर आहेत, समितबाई आहेत, शाबाजबाई सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित राहिले आहेत. अलानी इव्हेंट्स, त्यांचं नाव मात्र आवर्जून घेऊसं वाटतं या स्पर्धेदरम्यान, कारण या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट त्यांनी सांभाळलंय. अगदी आपण जर पाहिलं तर स्कोरिंग पासून ते या संपूर्ण लीग स्पर्धेचं रन रेट्स अँड ऑल एव्हरीथिंग इट्स मॅनेज बाय दी अलानी इव्हेंट्स. शाबाजबाई त्यांचं मात्र शुभागमन मात्र मैदानावर होतंय, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करणार आहोत. आमची संपूर्ण डोंगरी स्पोर्ट्स क्लबची टीम या ठिकाणी आहे. दरम्यान पंकज गोलंदाजी मार्क वरती, पालन राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला क्लास पाहायला मिळतोय फलंदाजीतून. अगदी ऍडम गिलक्रिस्टची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला या वेळेला. बॅकफुटवर जाऊन थोडीशी जागा बनवून ओव्हर दी पॉइंट आपण चेंडूला पाठवलेलं पाहिलं ते मुंबई पब्लिक स्कूलच्या कंपाऊंड मध्ये. अँगल बदलतोय मात्र पंकज पाटील, एक उंच पुरा हायम ऍक्शन गोलंदाजी करणारा गोलंदाज. या वेळेला मात्र लेग कटर होता. महेश चेंदवनकर मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. आता मात्र राहुल येतोय, रोहित येतोय. स्ट्राइक रोटेट करतील प्रत्येक बॉलवर, धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 9 रन्स ऑन दी बोर्ड, 9 धावा स्कोर बोर्ड वरती. 10 धावांच्या सरासरीने मात्र धावा जमवायच्या होत्या, परंतु अजूनही 10 धावा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला असला तरी पूर्ण झालेले नाहीयेत. आणि इथे मात्र बॅटची इनसाइड एज, तिकट मारा मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हार्ड हिटिंगची गरज आहे. कालचा दिवस बराच पाण्याचाही पाऊस आणि धावांचाही पाऊस या मैदानावर पडलाय.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जसं पाहिलं की मुसळधार पावसाच्या धारा मात्र या मैदानावर वाहत होत्या आणि त्यातूनही हा क्रिकेटचा खेळ रंगत होता. ओ या वेळेला मात्र ती संधी मात्र हुकली आहे. स्विंग यानं मिस झालाय. थोडासा कमी गतीने हाताळलेला चेंडू होता पंकजच्या माध्यमातून. यष्ट्यांच्या वरून मात्र सरळ विकेट किपर प्रशांत गरजच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. काय जबरदस्त बॅटिंग कालच्या दिवसात आम्हाला पाहायला मिळाली. विशेष तारीफ आम्हाला करावीशी वाटते ती युवा फलंदाज विशारद पगारे सारख्या फलंदाजाची. कारण इतक्या मुसळधार पावसात सुद्धा बॉलला नजर ठेवून मात्र काय फटके त्याने कालच्या दिवसामध्ये सजवले होते. काबिले तारीफ फलंदाजी केली आहे ओमसाई बँड्रा संघासाठी. 2 वेळेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा तो राहिला. दरम्यान या मॅच कडे मात्र लक्ष टाकूया पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर या वेळेला बॅटच्या स्टिकर जवळून लागल्यानंतर थर्डमॅन क्षेत्राकडे बॉल जात असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मात्र हा सामना जिंकण्यासाठी 28 धावा गरजेचे आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने मात्र धावा जमवायच्या होत्या, परंतु 2 ओव्हर नंतर अवघी 6 धावा प्रतिषटकाची सरासरी स्कोरबोर्ड वरती अवघ्या 12 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजून 28 धावांची आवश्यकता. परंतु कालच्या दिवसात आपण असाही एक सामना पाहिलाय. काय घडलं होतं त्या सामन्यामध्ये नक्कीच अनपेक्षित गोष्ट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत. आणि क्रिकेटमध्ये हे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळाले. श्रेयस कदमसाठी मात्र नो बॉल हाताळला, त्याच्यावर त्याने षटकार ठोकला. त्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल मिळाला, फ्री हिटच्याही बॉलवर षटकार ठोकला. बरंच काही घडलं कालच्या दिवसामध्ये. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट कालचा दिवस मात्र या ठिकाणी या संपूर्ण सँडर्स रोड डोंगरी परिसरातल्या क्रिकेट लव्हर्सना, आपल्या संपूर्ण क्रिकेट रसिकांना कालच्या दिवसात पाहायला मिळाले. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फिल्डिंग. आणि कालचा एक क्षण मला आठवतोय, तो लहान मुलगा काल जी फिल्डिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, काय जबरदस्त एफर्ट्स त्या पोराने दिलेत. आणि माझ्या स्टेटसला सुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. 2 वेळेला अगदी केतन मात्रे रनआउट होता होता वाचला त्याच्या फिल्डिंगमुळे. काय त्या मुलाने फिल्डिंग केली. मला वाटतं जवळपास तो 12-15 वर्षाचा मुलगा होता आणि मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना. आणि तो आज मला वाटतं आहे आमच्या सोबत. धर्मेश आज आमच्या सोबत आहे स्टेजवरती. नक्कीच तारीफ करावी लागेल त्याची सुद्धा. काय जबरदस्त फिल्डिंग त्याने कालच्या दिवसात केली होती. दरम्यान परेश आरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट, पहिला बॉल अगदी शरीराच्या जवळून, परंतु डाऊन द लेग साइड. वाईड +1 अशा धाबा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि ती व्हिडिओ आम्ही सारखी बघत होतो आणि ती व्हिडिओ बघताना आम्ही ज्या वेळेला त्या व्हिडिओकडे लक्ष टाकलं ना, ज्या वेळेला त्याने थ्रो केला, केतन म्हात्रेच्या चेहऱ्यावरती सुद्धा धावता धावता स्माइल होती. आणि मला वाटतं जर त्या बॉलवर केतन आउट झाला असताना तर ही संपूर्ण व्हिडिओ जी आहे ना, ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात व्हायरल झाली असती. इतके चांगले एफर्ट्स त्या धर्मेशने दिले होते कालच्या दिवसात. दरम्यान वाईड +1 आला होता, त्यानंतर मात्र आता नो +1 येतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती सध्याच्या स्थितीला 14 धावा, परंतु थोडासा संघर्ष करावा लागतो इथे ही मॅच जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमला. 16 धावा, चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. स्कोररच्या भूमिकेत आकाश यादव आमच्या सोबत गेल्या 2 दिवसापासून जुडले गेलेले आहेत. कासिमबाई सुद्धा आमच्या सोबत समालोचन कक्षातून आमच्या मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळतात. कालच्या संध्याकाळच्या आणि दुपारच्या सत्रापासून मात्र आपण त्यांचं सुद्धा एक जबरदस्त हिंदी समालोचन ऐकलं. आज आपल्यासोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण समालोचक चंद्रकांत शेट्टे सर जुडले गेलेले आहेत. आणि दरम्यान फ्री हिटचा इशारा साजिद खान लाला यांच्या माध्यमातून. या वेळेला मात्र उसळी देण्याचा चेंडूला प्रयत्न केला गेला. पंचांकडून पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 पुन्हा एकदा घोषित करण्यात आलाय. मुन्ना पठाण सरांनी आपला एक उजवा हात बाहेर काढलाय. आणि खार परिसरात चंद्रकांत शेट्टे सरांना मुंबई भूषण आणि त्याचबरोबर मला वाटतं मागील टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आपण जर पाहिलं तर 100 अधिक स्पर्धा समालोचन करण्याचा सन्मान ज्यांनी पटकावला असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत आज जुडले गेलेले आहेत. आज संपूर्ण भारत आणि भारताच्याही बाहेर दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती मराठी समालोचन करण्याचा मान ज्या समालोचकाला मिळालाय असे आमचे सर्वांचे लाडके गुरुवर्य सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर. दरम्यान इथे मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रेफरल रिव्ह्यू घेतला जाईल का
आता यासाठी मात्र काय पंच निर्णय देतील? होय, या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. नो बॉल. दूध का दूध आणि पाणी का पाणी, कारण 3 कॅमेऱ्याने टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळू शकेल. अगदी नीट अँड क्लीन. अँड येस, वन्स अगेन इट्स अ नो बॉल. परेशला मात्र त्या ठिकाणी कमबॅक करावा लागेल, परंतु लगातारचे हे नो बॉल आणि अतिरिक्त धावा ज्या खर्च करतायत, कालचाही दिवस तसाच काहीसा राहिला होता ज्या वेळेला श्रेयस कदम फलंदाजी करत होते. त्यांच्या समोर मात्र ज्या वेळेला नो बॉल हाताळला गेला आणि त्या ओव्हरमध्ये मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी 6 चेंडूत 21 धावांचा सामना होता आणि तो सामना मात्र त्यावेळेला बगदादी 11 फोर्थ स्ट्रायकर संघाने जिंकलाही होता. त्यामुळे थोडासा विचार विनिमय करतोय आता मात्र ताई पॅकर संघ की काय करायचं यापुढे, कारण बरेच एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मधून खर्च झालेले पाहायला मिळतात. स्कोरही जाऊन पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवरती. अजूनही या सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज, परंतु हे तिसरं षटक. परंतु या तिसऱ्या षटकातील मला वाटतं एकही बॉल पूर्ण झालेला नाहीये, म्हणजे 12 बॉल तसेच्या तसेच शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे 12 चेंडू 28 धावांची गरज होती, आता मात्र 12 चेंडूत 21 धावांची गरज आहे. 7 धावा एकही चेंडू खर्च न करता त्या ठिकाणी मात्र स्कोरबोर्डवर लावलेत. पंकज मात्र त्या ठिकाणी चर्चा करतोय, कान मंत्र देतोय. महेशही त्या ठिकाणी आपला अनुभव त्याच्यासोबत शेअर करतोय. कुठेतरी मात्र दिलासा द्यावा लागेल, थोडीशी मनस्थिती त्याची बदलावी लागेल, माइंडसेट जो आहे कुठेतरी विश्वास द्यावा लागेल की होय तूही चांगली गोलंदाजी करू शकतोस, थोडासा कमबॅकची गरज आहे, थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर मात्र आपला कमबॅक करा. असंच कुठेतरी मात्र या सर्व खेळाडूंनी त्या गोलंदाजाच्या कानामध्ये सांगितलंय, कारण परेशही एक कसलेला गोलंदाज आहे. परंतु काही वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर एखादा दिवस सुरुवात मात्र खराब होते, परंतु त्यानंतर होणारा कमबॅकही तितकाच आनंददायी असतो. एक्स्ट्राने सुरुवात झाली, अँगल मात्र तोच, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळेल, आणखीन एक नो बॉल. नो वरती एक्स्ट्रा धाव सुद्धा मिळेल. करायचं तर आता करायचं काय, बॉल टाकायचं तर टाकायचा कुठे, कारण आतापर्यंत परेशने जिथेही बॉल टाकलाय तो बॉल काही फलंदाजाच्या रडारमध्ये गेलेला नाहीये. पुन्हा एकदा परेश सज्ज आहे. कंट्रोल कुठेतरी मात्र मिस केलाय, गोलंदाजीवरचं नियंत्रण कुठेतरी मात्र भटकलाय, ते नियंत्रण मात्र परत आणावं लागेल. ट्वेंटी 21 धाबा स्कोरबोर्डवर. या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि आता मात्र रनही मिळणार नाही, कारण मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय आणि तिथे मात्र धाव घेण्याची एकही संधी नाहीये. आणि मी विशेष विनंती करेन फलंदाजांसाठी, जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर ऑन ग्राउंड जे फलंदाज आहेत त्यांनी रिव्ह्यू साठी मागणी करा. पाठीमागून जे तुमचे एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत किंवा तुमचा कर्णधार जरी मैदानातून बाहेरून जर रिव्ह्यू घ्यायला सांगत असेल तर तुम्ही सांगितल्याशिवाय पंच रिव्ह्यू घेणार नाहीत. बाहेरून कोणी रिव्ह्यू घ्यायची विनंती करायची नाहीये, आपल्या सर्वांना विनंती आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. या मॅच मध्ये मात्र कुठेतरी कमबॅक होतोय आता आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचा. या वेळेला मात्र फटका मिस केलाय, अपील तर करतोय आणि इथे मात्र एक खेळाडू वृत्ती दाखवली फलंदाजाने सुद्धा. कॉट बिहाइंड झालाय आणि माघारी परतलाय, पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिलेली नाहीये आणि या खेळाडू वृत्तीची गरज सुद्धा आहे या क्रिकेटला. दरम्यान एक पहिला मोठा विकेट इकडे आपण आलेला पाहतोय, फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या ओव्हर मधून मात्र थोडासा संघर्ष करत असताना परेशने शेवटला मात्र कमबॅक केला आणि त्यामधून एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र आता विकेटही पटकावलाय. न्यू बॅटर मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये, दिनू कांबळे, रबर बॉल स्पेशालिस्ट म्हणून या खेळाडूची ओळख आहे.
पावसाळी हंगामामध्ये काही मोजक्या खेळाडूंची जी नावं आहेत नक्कीच आपण नेहमी गाजताना बघितलेली आहे. आणि त्यामधले आणखीन एक नाव म्हणजे दिनू कांबळे. विशेष लक्ष असतं ज्या वेळेला पावसाळी क्रिकेटचा हंगाम सुरू होतो त्यावेळेला मात्र दिनू कांबळे कशी बॅटिंग करतोय ना याकडे मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतात. आल्या आल्या मात्र आडव्या बॅटने यावेळेला करण मोरेच्या हातामध्ये आउट ऑफ दी पार्क करण्याचा होता प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी दिनू कांबळेला माघारी परतावं लागतंय. अगदी मात्र आपण जर पाहिलं तर हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. जास्त एफर्ट्सही करण मोरेला लावावे लागले नाहीत आणि आल्या पावली मात्र माघारी परतला दिनू कांबळे. अपेक्षितही केलं जात नव्हतं की असा हा झेल पकडला जाऊ शकेल, कारण त्या ठिकाणी असं वाटलं काही वेळेला थोड्या वेळासाठी की एखादी दुसरी धाव त्या ठिकाणी मिळेल, परंतु सरळ बॉल जो आहे तो करण मोरेच्या हातामध्ये जाऊन चिकटलाय. शून्याचा चष्मा घालून मात्र दिनू माघारी परततोय. बंटी बद्रिके येतोय मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कमबॅक झाला होता, परंतु आता हे आलेले विकेट जे आहेत ना, या वेळेला मात्र बंटी बद्रिकेच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळेल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरून, परंतु 2 धावा त्या ठिकाणी. स्कोर जर आपण पाहिलं सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड वरती 23 धावा धावफलकावरती. अजून 17 धावांची गरज आहे. या ओव्हर मधून 3 बॉल पूर्ण झालेत. 4 बॉल पूर्ण झालेत. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. जबरदस्त कमबॅक आहे या गोलंदाजाचा, कौतुक करावं लागेल. सुरुवात मात्र थोडीशी अडचणीतून झाली, परंतु आता त्यानंतर मात्र जो कमबॅक याने करून दिलाय, नाव आहे परेश. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. 2 धावांचा इशारा पंच साजिद खान लाला यांच्या माध्यमातून आलाय आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूत 15 धावांची गरज आहे. 13 धावांची हे षटक आपण पाहिलंय, कारण 12 बॉल मध्ये 28 ची गरज होती आणि थोडंसं महागडं षटक परेशनं हाताळल्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये येणाऱ्या गोलंदाजावरती प्रेशर असेल. दबावाखाली मात्र थोडंसं दडपणाखाली नक्कीच असतील गोलंदाज सुद्धा, कारण बंटी आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर सोबत मात्र फलंदाजी करण्यासाठी भावेश आउट झालाय. ओमकार आहे सोबत. भावेश नंतर मात्र आपण जर पाहिलं तर दिनू आला. दिनू नंतर या 2 विकेट नंतर आता मात्र बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये आहे. ओमकार किनीच्या हातामध्ये मात्र स्ट्राईक असेल आणि शेवटची निर्णायक ओव्हर ही कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार. वीरू बाबरेला मात्र आपण या हंगामामध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना पाहिलेलंच आहे. वीरू बाबरेच्या मात्र गोलंदाजीवरून आपण जर लक्ष टाकलं तर या हंगामातल्या झालेल्या मोठमोठ्या स्पर्धा त्याने आपल्या गोलंदाजीच्या नावावर केलेल्या आहेत. दरम्यान 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. काय करेल वीरू. समोर मात्र ओमकार. 2 ओमकार मध्ये ही मॅच आपण बघतो. एका बाजूला ओमकार देवीदास देसाई आणि पहिला बॉल आडव्या बॅटने फ्लॅट शॉट, परंतु 2 धावांचाच निर्णय त्या ठिकाणी पंच कळवतील. 6 चेंडू 15चं समीकरण. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देऊ शकतो. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपकजी चौहान. मी उमेश 11 खार संघाला विनंती करेल आपण त्वरितच मुख्य व्यासपीठाजवळ टॉससाठी उपस्थित राहायचंय. जसा हा सामना संपेल लगेचच आपला पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करून घेणार आहोत. दरम्यान 6 चेंडूत 15चं समीकरण होतं. पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा, 5 चेंडू होता, 13 धावांची आवश्यकता. लेंथ मध्ये बदल केला, हलकासा स्विंगही चेंडूवरती पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक परेश त्या ठिकाणी मात्र चेंडूवरती येतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या बाजूने बंटी बद्रिकेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण आल्यानंतर चांगले फटके पाहिलेत.
एक मोठा फटका आवश्यक आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघासाठी. काय करेल बंटी? समोर मात्र वीरू बाबरे सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अँगल बदलतोय या वेळेला. ऑफ ट्रॅकर स्लोअर वन डिलिव्हरी होती. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. बंटी मात्र अगोदरच बॅट भिरकावून मोकळा झाला होता आणि तोपर्यंत बॉल मात्र थांबून पुढे जातोय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल या वेळेला इनसाइड आउट. ओव्हर दी कव्हर्स रस्त्यावरती बॉल जाईल. 2 धावांचा इशारा. 4 बॉल पूर्ण झाले होते. 6 चेंडूत 15 धावांची गरज. या 4 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. अजूनही 2 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 1 षटकार 1 चौकार मात्र आवश्यक हा सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेत. पुरंदर चषक 2024चं दुसरं पर्व आपण बघत आहात. लाख मोलाची स्पर्धा आणि या संपूर्ण मुंबई शहरातली पहिली वहिली लीग फॉर्मॅट मध्ये खेळवली जाणारी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पावसाळी हंगामातली स्पर्धा आपण बघताय. शेवटचे 2 चेंडू आणि हा फुल टॉस बॉल. फलंदाज या वेळेला मात्र कमबॅक करतोय मॅच मध्ये षटकाराने. बंटी बद्रिकेने या मॅचचं समीकरण मात्र पुन्हा एकदा आपल्या बाजूने घेऊन आलाय. आता एका बॉल मध्ये अजून 4 धावा त्याला ठोकायचे. काय घडणार काय बिघडणार? सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा मात्र बदलतंय. वार पलटवार आणि कोण जिंकणार आजचा रविवार? बंटी बद्रिके आणि समोर मात्र वीरू बाबरे. 1 बॉल 4 रन. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर. थोडासा कान मंत्र आता मात्र प्रज्योतने दिलाय. आपला अनुभव त्या ठिकाणी मात्र थोडासा वाटलाय तो वीरू बाबरे सोबत. बंटी बद्रिके विरुद्ध वीरू बाबरे. 1 बॉल आणि हा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. एक्स्ट्रा रनची घोषणा मात्र पंच करतील. अतिरिक्त धावा येत आहेत. मॅच मध्ये मात्र आता या वेळेला चुरस वाढते. 3 धावा कंपल्सरी चेस आहे. या एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचा बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. बंटी बद्रिके या खऱ्या अर्थानं मॅचचा हिरो ठरतोय. जबरदस्त बॅटिंग बंटी बद्रिके आणि सोबत ओमकार केणियाची. आणि या मॅच मध्ये मात्र काय जबरदस्त कमबॅक केला आणि या कमबॅक मुळे या मॅचचा विजेता ठरला तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. मी बंटीला विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. प्लेअर ऑफ द मॅचचा या मॅचचा अवॉर्ड खऱ्या अर्थाने आपल्या कामगिरीसाठी आपल्याला दिला जातोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर MVP ठरलाय बंटी बद्रिके. व्हॉट अ बॅटिंग बाय बंटी बद्रिके. तसं बघायला गेलं तर 6 चेंडूत 15 धावांचं समीकरण या रबर बॉल क्रिकेटसाठी मात्र तितकं खास नाहीये. कारण अगदी सहज चेस होणाऱ्या धावा. परंतु या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेता मात्र आपण ज्या वेळेला फक्त समोर षटकार चौकार ठोकू शकता किंवा ऑन साइडला टेरेसवर बॉल जर गेला, ऑफ साइडला टेरेसवर बॉल जर गेला तरच चौकार तुम्ही ठोकू शकता. अशा स्थितीमध्ये मात्र समोरच्या दोन्हीही षटकारांनिशी मात्र बंटी बद्रिकेने जो काही